नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. त्यामध्ये आता ती कामवाली बाई त्या प्लंबरला घेऊन किचनमध्ये आलेली असते आणि म्हणते की हे बघ इथे आहे नळ. आणि पटकन आता त्याला म्हणते की किती वेळ लावला रे, मी कधीपासून तुझी वाट बघते. तो प्लंबर म्हणतो की काय करणार, अहो ट्रॅफिकच इतकं होतं ना तर यायला उशीर झाला. तेवढ्यात सिंधू पाठीमागून तिथे येते आणि लगेच ती बाई म्हणते की हे बघा इथे नळ गळत होता. तेव्हा आता सिंधू म्हणते की कुठं नळ गळतोय, तर ती बाई म्हणते की सकाळपासून अहो पाणी गळत होतं आणि मी आईची आण घेऊन सांगते की भरल्या घरात असा गळका नळ असू नये. ती बाई म्हणते की तसं सुद्धा त्या इलेक्ट्रिशियनवाल्याला सुद्धा बोलावलंय मी. तेव्हा आता सिंधू म्हणते की कशासाठी ग. ती बाई म्हणते की आपलं जो मिक्सर आहे ना त्याचा खटकासुद्धा चालत नाहीये, काहीतरी वायरिंगमध्ये मला वाटतंय गडबड आहे असे सगुना आता सिंधूला सांगते. सिंधू म्हणते की सगुना अगं काय चाललंय तुझं. सगुना म्हणते की फक्त मला एक वेळ माफ करा, इथून पुढे तुम्हाला विचारल्याशिवाय मी कोणालाच बोलवायचं नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते ठीक आहे. सिंधू म्हणते की पण इथून पुढे लक्षात ठेव सगुना, तुला जर काही हवं असेल तर अगोदर तू मला विचारायचंस आणि मला सांगायचं. सगुना म्हणते की ठीक आहे बाई. सिंधू म्हणते की कारण प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन आमचे ठरलेले आहेत, बाहेरचं शक्यतो आम्ही कुणालाच बोलावत नाही. सगुना म्हणते की होय होय मॅडम. इकडे आता हॉलमध्ये राजश्री ही डोक्याला हात लावून विचार करत असते आणि राजश्रीच्या डोळ्यासमोर आता मधूने कसा बालिशपणा केला, लहान मुलांसारखं मधू कशी वागली हे सर्व आठवतं. मधूने काकूला म्हटलेले असते की नाही नाही मला वेणुसावी बरोबरच खेळायचंय. बोट करत काकूने सांगितलं असतं की मधू तुझे हे नाटकं बंद कर. काकू म्हणते की नाही तर मी तुला मारेनच. तर मधूने म्हटलेले असते की मला मारायचं ना मारा, मग मी तुमचं नाव देवबाप्पांना सांगेन, मग देवबाप्पा तुमचं कान कापेल असे मधूने लहान मुलांसारखे आता काकूला सांगितल्याचे आता राजश्रीला आठवतं. आणि त्यानंतर आता मधू ही आतमध्ये जाऊन तिने कशी पिस्तूल आणली आणि सावी समोर येत मधू म्हटले की मला तू म्हणत होती ना माझ्याकडे गिफ्ट नाही आहे आणि स्पेशल असं काही सरप्राईज नाही आहे, मी तिसरंसुद्धा सरप्राईज आणलं आहे, माझ्याकडे गन आहे, गन दाखवू का मी तुला असे म्हणत मधूने सावीवरती कशी गन रोखून धरली होती हे देखील आता राजश्रीला आठवते. आणि हे सगळं राजश्री विचार करत असताना सिंधू आता राजश्रीकडे येते आणि राजश्रीला हाक मारते. राजश्रीचं मात्र काही लक्ष नसतं. तेव्हा सिंधू म्हणते की अहो आई कसला विचार करताय. तेव्हा आता राजश्री म्हणते की काही नाही ग, त्या मधूचाच विचार करत होते. सिंधू म्हणते की आई नका तिचा एवढा विचार करू, आपण आता तिच्यावरती सगळेजण वॉच ठेवून आहोत आणि ती काहीही करू शकणार नाहीये. तेव्हा आता राजश्री म्हणते की बरं जाऊ दे, राघव आला का. तर सिंधू म्हणते नाही अजून. तेव्हा आता राजश्री म्हणते की बरं आज राघवच्या आवडीचा स्वयंपाक कर बरं का सिंधू. सिंधू म्हणते की वेणूचा मूड ठीक करण्यासाठी त्यांना वेणूला सरप्राईज द्यायचे. तर खुश होत राजश्री म्हणते की अरे वा हे तर खूप चांगलं आहे. इकडे आता तो इलेक्ट्रिशियनसुद्धा किचनमध्ये आलेला असतो. सगुनाने त्यालासुद्धा आता त्या प्लंबरसोबत तिथे आणताच आता सगुना त्यांना म्हणते की आता तुम्हाला काय करायचं ते व्यवस्थित माहीत आहे ना. तेव्हा तो इलेक्ट्रिशियनवाला म्हणतो की सगळं काही प्लॅनप्रमाणेच आहे ना, काही बदल तर नाही ना. सगुना म्हणते की नाही काहीच बदल नाही, सगळं काही ठरल्याप्रमाणेच होईल. तेव्हा तो प्लंबर म्हणतो की पण ती बाई सिंधूचं काय. प्लंबर म्हणतो त्या सिंधूला संशय आलाय त्याचं काय. तेव्हा सगुना म्हणते की त्या सिंधूला ना कसं सांभाळायचं ते मी बघते, तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही फक्त तुमचं काम करा. इकडे आता सगळं सामान आणलंय का तुम्ही असे सगुना बोलताच तो प्लंबर म्हणतो की हो आम्ही सगळं सामान आणलंय, पण तुमची गन. तर लगेच सगुना म्हणते की एक प्रॉब्लेम झाला आहे, माझी गन त्या वेड्यामधूने तिला सापडली आणि तिने ती गन सिंधूकडे दिली. तेव्हा आता मधूने कशी ती गन सिंधूकडे दिली हे आता सगुना ही त्या प्लंबर आणि इलेक्ट्रिशियनला सांगते. आणि आता मधूकडून गन घेण्यासाठी सिंधूने एक आयडिया केलेली असते आणि
आपल्याला केक बनवायचा आहे असे विनू आणि सावीला सांगून मला सुद्धा केक बनवायचा आहे असे मधू जेव्हा सिंधूला सांगते तेव्हा सिंधू म्हणते की तुला सुद्धा केक बनवायचा आहे ना, मग तुला त्यासाठी ही गन माझ्याकडे द्यावा लागेल. आणि मधूने ती गन कशी सिंधूकडे दिली हे सगळं आता सगुणा त्या प्लंबर आणि इलेक्ट्रिशियनला सांगते. आणि सिंधूने त्यावेळेस काकू आणि राजेश्रीला सांगितलेले असते की जर ही गन मधूची असते तर मधूने ही गन माझ्याकडे दिली असती का. तेव्हा आता काकू म्हणते की मग काय करायचं सिंधू आता. तर सिंधू म्हणते की नक्कीच यामागे काहीतरी गडबड आहे. आणि त्यामुळे आता सिंधूला संशय आल्याचे सत्य सगुणाने त्या प्लंबर आणि इलेक्ट्रिशियनला सांगितलेलं असतं. तेव्हा तो प्लंबर सगुणाला म्हणतो की आता काय करायचं. सगुणा आता विचारात पडते. सगुणा म्हणते की तेव्हा तुम्ही फार हुशार राहा बरं का, कारण ती सिंधू खूप हुशार आहे. प्लंबर म्हणतो की त्याची तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळं काही व्यवस्थित मॅनेज करू. तेव्हा आता सगुणा म्हणते की तुमचं सदाबरोबर बोलणं झालं का. तो इलेक्ट्रिशियन म्हणतो की सगळं काही सेट आहे. सगुणा म्हणते की ग्रेट, आणि तोपर्यंत तुम्ही स्टोअर रूममध्ये लपा, तो आला की मी तुम्हाला सिग्नल देईल. असे आता सगुणाने तिचा प्लान त्या प्लंबर आणि इलेक्ट्रिशियनला सांगितलेला असतो. आणि मगच तुम्ही बाहेर या असे आता सगुणाने त्या दोघांना सांगताच ते दोघं आता स्टोअर रूममध्ये जातात. इकडे आता सगुणा विचार करत असते तेवढ्यात पाठीमागून सिंधू ही सगुणाकडे येते. सिंधू म्हणते की ते प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन कुठे. सगुणा म्हणते की गेले की ते. सिंधू म्हणते एवढ्या लवकर कसे गेले, कामं झाली का. सगुणा म्हणते की हो बाईसाहेब, अहो जास्त काही कामं नव्हती. तो मिक्सचर होता ना आपला, त्याचा फक्त स्क्रू गेला होता, तो स्क्रूच टाकला त्याने. आणि नळाचं वायसर फक्त तेवढंच खराब झालं होतं आणि त्यामुळे तेवढंच काम होतं म्हणून ते लवकर गेले. आणि इकडे ते ऐकता सिंधू ही सगुणाकडे बघते तर सगुणा सुद्धा तिरप्या नजरेने सिंधूकडे. तेव्हा आता सिंधूचा संशय अजूनच वाढलेला असतो आणि सिंधू आता इकडे तिकडे बघू लागते. तिकडे आता तो इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर आडगळीच्या त्या स्टोअर रूममध्ये आलेले असतात आणि त्यांची बॅग ठेवून गुपचूप ते त्या स्टोअर रूममध्ये लपलेले असतात. इकडे आता हॉलमध्ये मधू ही विनू आणि सावी सोबत धरपकड खेळत असते. विनू आणि सावी एकमेकांच्या पाठीमागे पळत असतात. मधू सुद्धा पळत असते आणि म्हणते की पकड पकड अगं सावी पकड. तेव्हा तिथे सिंधू येते आणि त्यांना बघून म्हणते की ये हळू खेळा बरं का पडताल. तेवढ्यात विनू सिंधूला म्हणतो की आई बाबा कुठे. हसतच सिंधू म्हणते की बाबा ना, बाबा ऑफिसला गेलेत. विनू म्हणतो व्हॉट फेअर आई, बाबांना बोलावून घे ना. सिंधू म्हणते की नाही ना, त्यांना यायला आज उशीर होणार आहे. आणि तेवढ्यात गोरिलाचा वेश धारण करून राघव हा रत्नपारख्यांच्या दरवाजात आलेला असतो. आणि त्या गोरिलाला बघून मधू, विनू आणि सावी सगळेजण खूप खुश होतात. हसतच मधू म्हणते की गोरिला. तर गोरिला आला असे बघताच आता विनू आणि सावी गोरिलाकडे धाव घेतात. आणि आता सगळेजण गोरिला समोर आलेले असतात आणि विनू सावी गोरिलाला हॅलो हाय बाय करतात. तर त्यांच्या हातात हात देत गोरिला सुद्धा त्यांना हॅलो करतो. मधू सुद्धा खूप खुश झालेली असते आणि गोरिला गोरिला असे सगळे आता गोरिला समोर नाचत असतात आणि गोरिला समोर आता घिरट्या मारत असतात. तेव्हा आता लगेचच मधू म्हणते की विनू सावी आपण गोरिला बरोबर डान्स करायचा का. विनू म्हणतो गुड आयडिया. आणि विनू सिंधूला म्हणतो की आई तू आता म्युझिक लाव ना. तर सिंधू सुद्धा खुश झालेली असते. आणि आता सिंधूने म्युझिक लावताच गोरिला, विनू, सावी आणि मधू ती चौघेही आता डान्स करत असतात. सिंधूने आता एका माकडाने आणले दुकान असे म्हणत आता गाणे लावलेले असते. तर आता काकू, राजेश्री सगळेजण खाली येतात. गोरिला, विनू, सावी, मधू नाचत असतात आणि त्यांना बघून आता सगळेजण खुश झालेले असतात आणि टाळ्या वाजवत असतात. गोरिला सोबत विनू, सावी, मधू भन्नाट डान्स करत असतात. आणि त्या सगळ्यांकडे बघत काकू म्हणते की सिंधू हा काय प्रकार आहे. हसत सिंधू म्हणते की राघव आहेत ते. काकू म्हणते काय. तर सगळेजण खुश झालेले असतात. राजेश्रीने तोंडाला हात लावलेला असतो. राजेश्री म्हणते की पण हा राघव अशा गेटअपमध्ये का आलाय. सिंधू म्हणते की मुलांना सरप्राईज देण्यासाठी. तेव्हा आता सिंधूला राघवचे बोलणे आठवते. राघवने सिंधूला सांगितलेले असते की आपल्या मुलांसाठी त्यांचा मूड ठीक होण्यासाठी मी टायगर बनून येऊ शकतो. सिंधू म्हणते की म्हणजे. तेव्हा आता टायगरचा मास्क घालून आपण कसे विनू आणि सावीला खुश करण्यासाठी येणार हे आता याचा सगळा प्लान राघवने सिंधूला सांगितलेला असतो. आणि आता त्यामुळे सगळेजण खुश झालेले असतात. तर गोरिला हा भन्नाट डान्स करत असतो. राघवकडे बघत सिंधू सुद्धा आता हातवारे करत डान्स करत असते.
तर एका माकडाने आणलंय दुकान या गाण्यावरती विनू, सावी, मधू सगळेजण डान्स करत असतात. तर सिंधूसुद्धा आता त्यांच्याकडे बघत आता खूप खुश होत असते. काकू राजेश्रीसुद्धा खूप खुश झालेले असतात. विनू आणि सावीचा तर आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. आणि त्या गोरीला सोबत आता सगळेजण भन्नाट म्युझिकच्या प्लेअरवर डान्स करतात. आणि ते गाणं संपताच आता विनू म्हणतो की आई अजून एक गाणं लाव ना. तर सिंधू म्हणते लावते आणि सिंधू आता दुसरं गाणं लावते. पुन्हा त्या गाण्यावरती आता तो गोरीला विनू सावीसोबत डान्स करू लागतो. हसतच ऋतुजा म्हणते की राघवला बऱ्या नवीन नवीन कल्पना सुचतात. काकू म्हणते की हो अगं, मुलांना खुश करण्यासाठी आईवडिलांना काय काय करावं लागतं. इकडे आता मस्तपैकी पाय हलवत तो गोरीला डान्स करू लागतो. मधू, सिंधू सगळेजण आता बघत असतात. आणि तेवढ्यात आता सिंधूच्या मोबाईलवरती फोन येऊन सिंधूच्या मोबाईलची रिंग वाजत असते. तेव्हा पटकन सिंधू तिचा मोबाईल घेते आणि म्युझिकपासून थोडीशी बाजूला येते आणि हॅलो करते. तेव्हा राघवने ऑफिसमधून फोन केलेला असतो. राघव म्हणतो की हॅलो सिंधू. तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव तुम्ही कुठे. तर आता लगेचच सिंधू ही समोर नाचत असलेल्या गोरीलाकडे बघते. तर आता राघव म्हणतो की अगं मी कुठे असणार, मी ऑफिसमध्ये आहे आणि लँडलाईनवरून मी फोन केलाय, नंबर सेव्ह नाही केला का. तेव्हा आता राघवच्या ऑफिसमधला लँडलाईन नंबर सिंधू बघते आणि समोर त्या गोरिलाला बघून मग हा गोरिलाच्या वेशातला माणूस कोण हे आता सिंधूला याचा मोठा संशय आलेला असतो. सिंधू म्हणते की राघव तुम्ही माझी मस्करी नाही ना करत, तुम्ही खरंच ऑफिसमध्ये आहात ना. तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू मी कशाला तुझी मस्करी करेल, उलट तूच माझी मस्करी करतेस की काय. उलट तूच माझी मस्करी करते असं मला वाटू राहिले आता, कारण आत्ताच मी कमिशनर सरांशी मीटिंग करत होतो. राघव म्हणतो की टेररिस्टची एक गँग पुण्यात आली आणि त्यासाठीच आम्ही डिस्कस करत होतो. राघव म्हणतो की त्यासाठीच आम्ही तयारी करतो, कदाचित मला यायला उशीर सुद्धा होईल बरं का सिंधू. तेव्हा सिंधू म्हणते की ते ठीक आहे राघव, पण इथे तुम्ही कुणाला गेटअप करून पाठवलंय का. तर राघव म्हणतो की नाही मी कशाला गेटअप करून पाठवील, काय झालं सिंधू. तेव्हा आता राघव म्हणतो काय झालं सिंधू. तर सिंधू म्हणते की राघव इथे एक माणूस आलाय गोरिलाच्या वेशास आणि तो घरामध्ये विनू, सावी आणि मधू बरोबर डान्स करतोय आणि आम्हाला वाटलं त्या गोरिलाच्या गेटअपमध्ये तुम्हीच आहात म्हणून. ते ऐकून आता राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता सिंधू म्हणते की मला वाटलं तुम्हीच आहात म्हणून मी त्यांना आतमध्ये घेतलंय. तेव्हा राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता सिंधू घाबरलेली बघून राघव विचार करत म्हणतो की सिंधू तू ब्लानी घेऊ नकोस आणि मी येईपर्यंत त्या माणसाला घरातच थांबून ठेव. सिंधू म्हणते राघव मला खूप काळजी वाटते. तर राघव म्हणतो की सिंधू काहीही काळजी करू नकोस, मी लगेच निघतोय. राघव म्हणतो की सिंधू अजिबात घाबरू नको, मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या माणसाला तिथेच आता त्यामध्ये अडकवून ठेव आणि काही काळजी करू नकोस, मी निघालो सिंधू. तर सिंधू म्हणते की ओके राघव. आणि राघव आता फोन ठेवतो आणि राघवच्या सगळी गोष्ट आता लक्षात आलेली असते. आणि आता सिंधू ही फोन ठेवून त्या गोरिलाकडे बघते. तर विनू, सावी, मधू त्या गोरिला सोबत आता डान्स करत असतात. तर तो गोरिला सुद्धा खूप नाचत आता सिंधूकडे बघत असतो. तर सिंधू गोरिलाकडे. तेव्हा आता सिंधू त्या गोरिलाकडे बघत विचार करते की जर राघव पोलीस स्टेशनमध्ये आहे मग हा माणूस कोण आहे आणि त्याला पाठवलं तरी कुणी असेल. तेव्हा आता सिंधू स्वतःच्याच मनाशी म्हणते की सिंधू स्वतःला सावर आणि असे आता हातपाय गाळून चालणार नाही. सिंधू विचार करते की आता डायरेक्ट जाऊन या माणसालाच विचारू का. तेव्हा आता सिंधू जाऊ लागते. पुन्हा सिंधू आता थबकते आणि म्हणते की नाही, हा आपण जरी याला विचारलं तरी खरं सांगणार नाही. तेव्हा याच्याकडून खरं वधून घेण्यासाठी आपल्याला दुसरं काहीतरी विचार करावा लागेल असा आता सिंधूने विचार केलेला असतो. आणि आता तेवढ्यातच तो गोरिला नाचत नाचत सिंधूकडे येतो आणि सिंधूच्या पुढे हात करत नाचू लागतो. त्या गाण्यावरती सिंधू समोर तो आता डान्स करत असताना सिंधूसुद्धा आता खोटं त्या गोरिलाकडे बघत हसू लागते. आणि आता तेवढ्यात ती सगुणासुद्धा दरवाजात येऊन त्या गोरिलाचा डान्स बघत असते. तर तो गोरिला आता सिंधू समोर गिरट्या मारत डान्स करत असतो. तर हसत सिंधू त्या गोरिलाला म्हणते की तुम्हाला राघवने इथे पाठवलं का. तर तो गोरिला आता मान हलवतो. तेव्हा आता सिंधू विचार करते की तरीच मला वाटलंच होतं की राघवनेच तुम्हाला पाठवलं असेल, हा बरोबर आहे. तेव्हा आता सिंधू त्याच्यासोबत बोलत असलेली सगुणा बघते आणि सिंधू आता लगेचच त्या गोरिलाकडे बघत हसू लागते. तर सगुणा विचार करते की ही सिंधू याच्याबरोबर एवढी का बोलते.
इकडे आता मधू, विनू, सावी डान्स करत असतात. तर आता राजेश्री काकू त्या गोरिलाकडे बघू लागतात. त्या गोरिलाकडे बघत आता काकू म्हणते की राजेश्री, अगं तो गोरिलाचे कपडे घातलेला माणूस खरंच आपला राघव असेल का? राजेश्री म्हणते काय बोलताय वहिनी तुम्ही? राजेश्री म्हणते की असं का बोलताय तुम्ही आणि असा का विचार येतोय तुमच्या मनात वहिनी? काकू बारकाईने त्यांच्याकडे बघत आता म्हणते की राजेश्री, सिंधू ज्या पद्धतीने त्याच्या बरोबर बोलते ना त्या पद्धतीने मला थोडासा संशय यायला लागलाय. तर हसत सिंधू आता त्याच्यासोबत बोलत असते. ऋतुजा, रेश्मा सुद्धा आता त्यांच्याकडे बघत असतात. सिंधू त्या गोरिला बरोबर बोलत असते. तेव्हा ऋतुजा म्हणते की मला सुद्धा तसा संशय यायला लागलाय. तेव्हा रेश्मा म्हणते की काकू, सिंधू आणि राघव कदाचित विनूला काय सरप्राईज द्यायचं ना याविषयी बोलत असणार. आणि इकडे तोपर्यंत तो गोरिला सिंधूचा हात धरतो आणि सिंधूला पुन्हा त्या म्युझिकच्या तालावर डान्स करण्यासाठी काकू राजेश्री यांच्याकडे घेऊन येतो. आणि सिंधू पुन्हा काकू राजेश्री शेजारी येते. तर तो गोरिला पुन्हा आता वेणू आणि सावीसोबत डान्स करू लागतो. सगळेजण आता गोरिलाकडे बघत असतात. आणि आता सिंधू त्या गोरिलाकडे बारकाईने बघत असते आणि सिंधू विचार करते की या गोरिलावर बरोबर हा माणूस कोण आहे ना याच्यावर आता बारकाईने लक्ष ठेवायला पाहिजे. इकडे आता सगुना सुद्धा दरवाजाच्या आडून त्या गोरिलाकडे आणि सगळ्यांकडे बघत असते. तेव्हा सगुना विचार करते की आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे आणि या दिवसासाठी मी खरंच खूप मेहनत घेतली आणि काही जरी झालं तरी आपला हा प्लान सक्सेस झालाच पाहिजे असे आता सगुना विचार करते. इकडे आता सिंधू विचारात पडलेली बघून काकू म्हणते की अगं सिंधू काय झालंय? तेव्हा आता पुन्हा सिंधू काकूकडे बघते आणि म्हणते की कुठं काय काकू, काही नाही. राजेश्री म्हणते की काही नाही. कसं ग सिंधू, मगापासून आम्ही तुला बघतोय, तू कसल्या तरी विचारात दिसतेस. सिंधू म्हणते की कुठं काय, काही नाही झालं. तर पुन्हा काकू म्हणते की सिंधू काही टेन्शन आहे का? आता सिंधूचा चेहरा बारीक झालेला असतो. पुन्हा आता गोरिलाकडे बघत सिंधू काकूकडे बघते आणि म्हणते की नाही काकू, कसलंही टेन्शन नाहीये. तर आता राजेश्री म्हणते की सिंधू बघ ना, मुलं त्या गोरिला सोबत किती छान एन्जॉयमेंट करतात आणि राघवने खूप छान सरप्राईज दिलं बरं का. आणि आता तेवढ्यात ते गाणं संपलेलं असतं. तर गोरिला ते गाणं संपता सगळ्यांना नमस्कार करतो. पटकन आता विनू आणि सावी हे सिंधूकडे येतात आणि सावी आता सिंधूला म्हणते की आई, तू सुद्धा आमच्यासोबत डान्स करायला चल ना. तर आता सिंधू बारीक चेहरा करत म्हणते की नाही नको. तेवढ्यात विनू म्हणतो की आई, ही चिटिंग आहे बरं का. विनू आणि सावी म्हणतात की काही जरी झालं ना तरी आई तुला आता आमच्यासोबत डान्स करावंच लागेल. आणि विनू आणि सावी आता मोठ्याने आई आई असे करू लागतोय. तेव्हा आता सिंधू विचार करते की ही चांगली संधी आहे, तोपर्यंत या माणसाला राघव येईपर्यंत अजून वेळ घालून अडकवून ठेवता येईल असा आता विचार सिंधूने केलेला असतो. तेव्हा आता सिंधू त्या गोरिलाकडे बघते आणि म्हणते की ओके ओके, येते मी डान्स करायला. तर विनू सावी आनंदाने टाळ्या वाजवतात. तर गोरिला आता दात विचकून सिंधूकडे बघत असतो. तर सिंधू त्या गोरिलाकडे आणि आता इकडे सिंधू ही गोरिला सोबत डान्स करू लागते. तर तेवढ्यात आता इकडे सगुनाला बरोबर ओळखलेलं असतं की गोरिलाच्या वेशातला आपला सदा चालेला आहे मोठा टेररिस्ट आहे असतो तो. आणि ते बघताच आता पटकन कोणी कुठेही बाहेर जाऊ नये यासाठी आता सगुना ही आता मोठा प्लान करते आणि राघवसुद्धा आता आतमध्ये येऊ नये आणि या सगळ्यांना आपण आता आपल्या वेठीस धरून बंदी बनावे असे आता सगुनाने प्लान केलेला असतो. आणि यासाठी आता राघवला घरात येता येऊ नये म्हणून सगुना ही दरवाजा बंद करते आणि तिथेच असलेली एक साखळी घेऊन त्या दरवाजाला लॉक करू लागते. तेवढ्यात आता राजेश्री आणि काकू ह्या सगुनाकडे येतात आणि सगुनाला म्हणतात की अगं सगुना, तू दरवाजा का लॉक करतेस असा. तेवढ्यात सिंधूसुद्धा तिथे आलेली असते आणि सिंधू सगुनाकडे बघत म्हणते की सगुना, मी तुला दरवाजा लॉक करायला नाही, बंद करायला सांगितला होता. तर लगेचच सिंधू पुढे येऊ लागते. तर सगुना सिंधूला पाठीमागे ढकलते आणि म्हणते की ए असे म्हणत आता सगुनाने तिच्याकडची गन बाहेर काढून ती सगळ्या रत्नपारख्यांवरती रोखून धरलेली असते. आणि आता सगुनाने ती बंदूक आता सगळ्यांवरती रोखून धरतात. सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि सगुनाचा खरा चेहरा आता सिंधू आणि सगळ्यांसमोर आलेला असतो. आणि त्याचबरोबर आता राजेश
भाग्यश्री काकू सगळेजण खूप घाबरलेले असतात आणि तेवढ्यात आता ती गन बघतात सिंधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि सिंधू आता त्या सगुणाला म्हणते की ही गन तुझी आहे. तर लगेचच सगुणा सिंधूकडे बघत हसू लागते आणि म्हणते की हो, ही गन माझी आहे आणि मीच आणली होती आणि आता मी तुमचा सगळ्यांचा खेळ खल्लास करणार असे आता ती गन रोखून सगुणाने सांगितलेले असते. तेव्हा आता सिंधू आणि राघव सगुणा आणि त्या टेररिस्टचा प्लान उधळून कसे सगळ्यांना पुन्हा सगळ्यांचा जीव वाचवतात आणि आता राघव कसा आतमध्ये येऊन त्या टेररिस्टला पकडतो आणि सगुणाला प्लंबरला आणि त्या इलेक्ट्रिशियनला पकडतो आणि सगळ्यांचा जीव वाचून आता काय होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.